तर आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीत बांगड्याचं सार कसं बनवतात ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे टोपात मी तेल गरम करून घेतलं। तेलात फक्त लसणीची फोडणी दिली, 5-6 लसूण टाकल्या आणि इथे मच्छीचं वाटण टाकलं। आता मच्छीचं वाटण छान असं तेलात परतून घ्यायचं आहे। 5-10 मिनटं बारीक गॅस करून परतून घेतलं। गरजेनुसार पाणी टाकलं। जेवढं पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे सार तसं पाण्याचा वापर करायचा आहे। आता एक उकळी काढून घेतली। उकळी आल्यावर बांगड्याची जी डोकी असतात ना ती सारात टाकली। चवीपुरता मीठ टाकलं आणि कैरी टाकली। कैरी नसेल तर कोकम पण टाकू शकता। आता कैरी सीझनमध्ये आहे म्हणून मी कैरी टाकली आणि तुम्ही बघू शकता 5-10 मिनटं छान असं सार उकळून घेतलं आणि इथे सार बनवून तयार झालं आहे। आणि इथे मी बांगडे पण मस्त असे फ्राय करून घेतले। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाय।